नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2019च्या आधीचं 2014 ते 2019 आधीचं जे काही कर्ज होतं ते कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं का, किंवा 2019 ते 2023 हा जो आपला चालू वर्षाचा काळ आहे याच्यामध्ये ज्या लोकांनी कर्ज घेतलं होतं त्यांचंही माफ होणार आहे का. सो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला आपण देत असणार आहे. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत जा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून द्या. बघा, जो काही 19 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की 6,500 कोटी रुपयांची जी काही मदत असणार आहे ती शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये वितरित करण्यात येणार आहे. 2014 पासून तर 2019 पर्यंत हा क्रायटेरिया आहे. बघा, 2014 ते 19 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना याच्या अंतर्गत ज्या लाभार्थी लोकांना त्यांच्या याद्यांमध्ये नावं आले होते पण अद्यापही त्यांना त्याची रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाली नाही, अशा शेतकऱ्यांना याचा 6,500 कोटी मधला वाटा या शेतकऱ्यांना असणार आहे. परत ज्या शेतकऱ्यांचे या दोघं योजनांमध्ये नावं झाले नाही, ऍप्लिकेशन केलं, सगळे काही गोष्टी केल्या, बट त्या लोकांची नावं झाले नाहीत, तर अशा लोकांनाही या योजनेमध्ये तो 6,500 कोटी रुपयांचा वाटा आहे. राहिला मुद्दा म्हणजे की 2019 नंतरच्या जे काही लोकांच्या नावावर कर्ज आहे त्या लोकांना काय, तर त्या लोकांनाही 864 कोटी रुपयांची जी काही मदत यांनी जाहीर केली आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत, अशा लोकांना याच्यामध्ये मिळणार आहे. ओके, आता राहिला मुद्दा महत्वाचा म्हणजे की बहुतेक लोकांना असं वाटतंय की आम्ही याच्या आधी कर्जमुक्ती योजनेमधला लाभ घेतला होता, मग त्याच्यानंतर आम्ही जर आता कर्ज घ्यायला गेलं किंवा त्याच्यानंतरही आम्ही कर्ज काढले, मग तेही आमचं माफ होणार आहे का. सो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हा जाणून घेण्यासारखा आहे आपल्याला की ज्या लोकांनी 2019च्या आधी कर्ज घेतले होते, ओके, त्यांचे नाव लिस्टमध्ये आले, त्यांची कर्जमाफी झाली, त्याच्यानंतरही बहुतेक शेतकऱ्यांनी परत कर्ज काढले, मग त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे का. तर अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळू शकणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला तसं ऍप्लिकेशन करावं लागणार आहे की आम्हालाही कर्जमाफी व्हायला हवी, कारण की जो काही दुष्काळ जाहीर झाला, अतिवृष्टी झाली, खूप काही पिकांचं नुकसान झालं. सो या सगळ्या गोष्टींचं एक ओव्हरऑल त्यांनी सांगितलं होतं. हा आताचा मुद्दा नाही, हा मागचा मुद्दा आहे. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही तिकडे सांगा आणि जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला परत सबमिट करायचे असेल ते डॉक्युमेंट सबमिट करून द्या, जेणेकरून तुमचंही नाव परत कर्जमुक्ती योजनेमध्ये येईल आणि तुम्हालाही त्याचा वाटा मिळणार आहे. ओके, सो असा हा महत्वाचा अपडेट होता. थोडक्यात याच्यात जे काही 34 जिल्हे आहेत आपले पूर्ण महाराष्ट्रातले, जळगाव, अकोला, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, सो ओव्हरऑल सगळे जे काही 34 जिल्हे आहेत त्या 34 जिल्ह्यांच्या लोकांसाठी हा निधी शासनाकडून मंजूर झालाय आणि तो तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल किंवा जी काही कर्जमुक्ती आहे ती कर्जमुक्ती तुम्हाला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा.